आज शेतात असं काहीतरी बघायला भेटलं जे बघून आमच्या पुंग्या टाईट झाले. आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज सकाळी उठल्याबरोबर आजीसोबत आलो शेताकडे. आणि ते कशासाठी तर आजीसोबत मला जायचं होतं काजूच्या बागाकडे. मग असल्या घनदाट जंगलातनं वाटाकडत आम्ही निघालो शेताकडे. आणि काजू काढायला आलो आहेत म्हटल्यावर कधी झाडावर चढून, कधी हातानं तर कधी काठीनं काजू काढायचे आणि काढलेले काजू गोळा करायचे. आणि मी झाडावर चढून काजू पाडायला लागलो की आजी असं खाली गोळा करेल. आणि काजू गोळा करायला आल्यावर आपलं ठरलेलं काम म्हणजे करवंद खायची. आणि तुम्हाला पण करवंद खायचे असतील तर या मग आमच्या गावी. तर सगळ्या झाडांचे काजू तोडून झाले की मग काजू तोडायला घ्यायचे. यामध्ये काजूची बी एका साईडला तर काजूचं फळ एका साईडला. आज घरी जाताना आजीला एक सहज प्रश्न विचारला. मी कधीतरी येतो काजूच्या बागेकडे, तरी मला कंटाळा येतो. तू रोज कसं करतेस? त्यावर आजीने जे उत्तर दिलं ते काळजात घर करून जाणार होतं बरं. आजी म्हणाली, मी जे काही करतोय ते तुमच्यासाठीच करतोय आणि आपल्या माणसांसाठी करताना कसला आलाय कंटाळा. ते म्हणतात ना, आईनंतर आईसारखं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजी. मग तुमची पण आजी तुम्हाला असाच जीव लावते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जी गोष्ट बघितल्यावर आमच्या पुंग्या टाईट झाल्या ती गोष्ट हीच बरं का.